साहेब, मानसिंग भाऊंच्या आधी जे वक्ते बोलले त्यांचं प्रत्येकाचं व्यक्तिगत मत होतं. मी मात्र आता पक्षाचा विधानसभेचा सदस्य आहे, त्यामुळे मी माझ्या मतदारसंघाच्या वतीनेच आपल्याला विनंती करेन आणि माझ्या मतदारसंघाच्या वतीनेच बोलेन. गेली 10 वर्ष आपल्या नेतृत्वामध्ये मतदारसंघामध्ये हा त्रास साहेब आहेच. कुणाकडे तुम्ही इथे तुमच्याकडे येते मला अध्यक्ष करा म्हणून साहेब, माझं कुटुंबात काही चर्चा झालेली नाही. तुमच्याबरोबर मी काय अजून सगळ्या मस्त केलेलं नाही. तर माझं व्यक्तिगत मत आहे साहेब, त्या सगळ्यांना पुन्हा सत्तेत घ्यायचं यांचा त्रास म्हणून आम्हाला 10 वर्ष व्हायचा. आमदारगिरी आमचे विरोधावर असणार त्यावेळेस साहेब माझं व्यक्तिगत मत आहे. तुला काय वाटतं हीच मी दबाव मागत कधी आपण भाजप बरोबर जाऊन युती करा, युती करून सत्ता स्थापन करा असं माझं होत नाही. गेल्या 10 वर्षात साहेब मला काही कळला अवश्य हा 2 दोन असायची त्यांना अध्यक्ष होत्या त्याला 4 आम्ही काय करा आता 7-7 नोंदवून काय होतं काय त्याचा तर सत्ता नसती तर चालू काय खरंच आहे. आणि जे आहेत आता तुमच्याकडे येतात ते आम्ही एवढंच सांगतात त्यांचं आम्ही आमचं बघतो. आमच्या 2 आल्या द्या अध्यक्षपद, 3 आल्या द्या उपाध्यक्षपद, द्या सभापतीपद, त्यांना घेऊन आम्ही सत्सद म्हणून तुम्ही आता द्या आम्ही साथ आल्या हे करायचं काय त्यामुळे सत्तेत नसतं बरं साहेब. आज सुद्धा माझा कोणी हस्त्यावर वेळ होणार मला सगळ्यात जास्त त्रास ह्याच मंडळीने दिला आणि आज शीच मंडळी साहेबांच्या मराठी करतात. माझा त्या गोष्टीला कुठेही काही गैरपरी साहेब परत 100 दिवसावर आमचं कुटुंब जाणार नाही. आमच्या कुटुंबात सुद्धा ह्या बाबतीत साहेब चर्चा झालेली नाही. आता रोहित पाटील काय म्हणणार संध्याकाळी त्या म्हणून 2 दिवस बाहेर जाणार नाही इथं बाहेर. पण मला हे बोलायचं साहेब, मला हे बोलायचं होतं आज संध्याकाळी माझा चीज करणार आहे आणि त्यामुळे मी 2 दिवस घरातच जाणार नाही. छान माझं व्यक्तिगत मत साहेब आहे की तुम्ही त्या राज्यातल्या ज्येष्ठ नेता आमचे ज्येष्ठ नेता ह्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेता भाजप बरोबर युती करून तुम्ही जिल्हा परिषदेत स्थापन करावं असं माझं व्यक्तिगत मत आहे. पण माझी तुम्हाला पूर्ण निवेदन द्या तेवढं पण समजत जाऊ द्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.